माफ करा मित्रांनो, मी एका गंभीर विषयाला हात घालतोय। विषय असा आहे की अलीकडे आलेला धर्मवीर संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित असणारा छावा चित्रपट। या चित्रपटाच्या बद्दल मला बोलायचं झालं तर तो चित्रपट खूप छान आहे। संभाजीराजे यांच्या जीवनावरील त्यांचं जीवन हे कशा प्रकारे व्यतीत झालं, त्यांचं कार्य, त्यांचं शौर्य, या शौर्याची महती, त्यांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान, एक धर्म काय असतो आणि धर्मासाठी आपल्याला कसं जागावं लागतं याचं उत्तम उदाहरण म्हणून संभाजीराजांच्याकडे पाहता येईल। पण एकूणच आपण ज्यावेळेस संभाजीराजांच्या कार्याचा विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट आवर्जून मला म्हणावीशी वाटते। अलीकडे आलेलं धर्मवीर संभाजीराजे त्यांचं जीवन, त्यांचं कार्य, त्यांचं शौर्य हे आज आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। पण गोष्ट अशी घडते की चित्रपट येतो, लोकांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त होतात, त्यांचं ज्यावेळेस बलिदानाचा क्षण असतो, औरंगजेबाने केलेली कैदीची अवस्था असते, त्यावेळेस औरंगजेबाने संभाजीराजेंना दिलेल्या यातना असतील, त्यांचा केलेला छळ असेल, हे सगळं आपल्याला माहिती। पण एखादा चित्रपट येतो आणि त्यावेळेस लोकांचा आक्रोश वाढतो, औरंगजेबांच्या विषयी आपल्या मनामध्ये क्रोध आहेच, या बाबतीमध्ये दुमत नाहीयेच, पण त्याचा कुठंतरी वेगळ्या दृष्टीनं आपण विचार करतो। विचार करा, औरंगजेब हा क्रूरकर्मा होताच, स्वतःच्या वडिलाला त्यांनी मारण्यापर्यंत त्याची मजल गेलेली, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे। प्रत्येक वर्षाचा हा इतिहास आपल्याकडे पाहायला मिळतो। पण गोष्ट अशी होते की नागपूर सारख्या ठिकाणी औरंगजेबाच्या कबरीला त्या ठिकाणी हात लागतो, दंगली घडतात, अनेक प्रकारची लोक अनेक दिवसापासून अनेक जमातीची लोक एकत्र राहत आहेत, हे कुठेतरी लोकांना रुचत नाही। आणि मग राहता राहतो हा प्रश्न येतोय की समाजामध्ये तेढ निर्माण करतो। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्त्याचा आपण विचार करतो, संभाजीराजे यांच्या कार्याचा आपण उल्लेख करतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की 18 पगड जातींना एकत्र करून संभाजीराजे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांनी स्वराज्य स्थापित केले। या ठिकाणी सगळ्या लोकांना सामावून की कोणावरती अन्याय होऊ नये हा दृष्टिकोन ठेवून राजकारण केलं आणि स्वराज्य स्थापित केलं। हा इतिहास आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे। पण एक गोष्ट लक्षात येते की आताच्या सद्यस्थितीमध्ये या इतिहासाला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातो। तो गालबोट लावण्याचा जो प्रकार आहे त्याचं जिवंत उदाहरण आपण नागपूर सारखी घटना पाहिली। ज्यावेळेस या घटनेकडे पाहतो त्यावेळेस हे सगळं जे आहे पूर्वनियोजित आहे हे आपल्या लक्षात येतं की सर्वसामान्यांची घरं जळतात, सर्वसामान्य लोकांची घरं पेटवली जातात। याच्यातून साध्य काय केलं जाते की आपल्या धर्मामध्ये तेढ निर्माण करणं आणि आपली बँक वोट जी आहे ती बँक वोट कुठेतरी सुरक्षित करणं, हा दृष्टिकोन मात्र समोर येते। आजचं राजकारण, आजचं समाजकारण हे कुठेतरी आपल्या देशाला अधोगतीकडे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं। माणसाने कष्ट केलं पाहिजे,
माणसानं श्रम केलं पाहिजे आणि त्या श्रमाचा मोबदला प्रत्येक व्यक्तीला मिळालाच पाहिजे, हे जग जाहीर आहे. पण या गोष्टी घडत असताना आपण राजकारणाकडे बघतो, त्यावेळेस प्रकर्षाने काही गोष्टी आपल्या देशाला अधोगतीकडे घेऊन जाताना दिसतात. अनेक योजना शासन राबवते, मोफत अन्नधान्य योजना असेल, ही योजना राबवून सरकार साध्य काय करते? आज लोकांच्याकडे पाहायला गेलं तर त्या लोकांना कामासाठी जर विचारायला गेलं तर ही लोक काम करत नाही, कारण सरकार त्यांना घर बसल्या सगळं काही देते. विचार करा, कोणत्याही योजनेवरती मी टीका करत नाही, पण ते टीका करत असताना किंवा या गोष्टीच्या पार्श्वभूमीकडे आपण जर बघायला जातो, त्यावेळेस एक बारकाईने आपण लक्ष ठेवलं पाहिजे की ज्या देशामध्ये फुकट जे काही राबवलं जातं तिथली लोक त्या आळशी बनतात, त्या देशाची कधीच प्रगती होत नाही. सॉरी, मी आपल्या देशाबद्दल बोलत नाही. अनेक योजना आपल्याला फुकट दिल्या जातात, पण त्या फुकट देत असताना लोकांचा जर विचार केला, फुकट देण्याच्या व्यवस्थेतून आपल्या लक्षात येतं की आपल्याला अनेक ठिकाणी कामासाठी माणसं मिळत नाहीत. माणसांच्या मनामध्ये एक गोष्ट निर्माण होते की आपल्याला सर्व काही जे आहे ते घर बसल्या मिळत आहे, तर काम करायची काय गरज आहे? माणसांना शासन गहू तांदूळ फ्री मध्ये देते आणि इकडं मद्यासारख्या व्यवस्थेवरती GST वाढवले जाते. अहो, हा फ्री मध्ये वाटलेला गहू तांदूळ जे आहे ते गहू तांदूळ बाजारामध्ये विकतात आणि विकलेल्या पैशातून माणसं दारू पितात. म्हणजे साध्य काय झालं? साध्य हेच झालं की तुम्ही गरिबांना फुकटमध्ये वाटता, तीच लोक ते धान्य आणून बाजारात विकतात आणि विकलेल्या धान्याच्या आलेल्या पैशातून दारू पितात. शेवटी साध्य काय झालं? म्हणजे तुम्ही दिलेला जो पैसा आहे तो वाईट मार्गाने कुठेतरी जातोय, योजना ज्या आहेत ते वाईट मार्गाकडे कुठेतरी जात आहेत. अनेक योजना अलीकडे आलेलेच, लाडक्या बहिणीने असं मानायचं नाही की मी त्याच्यावरची काहीतरी बोलतोय, पण लाडक्या बहिणींना महिनाकाठी दिले जाणार जे काही असेल त्याचा कुठं फायदा होतोय, ते पैसे कुठे जात आहेत याचा आपण कधी विचार करणार आहोत की नाही? आणि आपल्याला फुकट व्यवस्था ज्यावेळेस राबवली जाते त्यावेळेस आज अनेक ठिकाणी अनेक कामामध्ये लोकांना जे काही बिल्डर असतील, शेती असेल, उद्योग असेल, त्या उद्योगामध्ये माणसं मिळणं झालेत, कारण पैसे जे आहेत अनायासे बिना कष्टाचे मिळत आहेत. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला कामासाठी विचारलं जातो त्यावेळेस ती लोक म्हणतायत अव्वाच्या सव्वा रेट सांगतात, कारण त्यांना सर्व काही आयत्या वेळी सगळ्या गोष्टी मिळत आहेत. मग त्या देशाची प्रगती कशी होणार? त्या देशाला तुम्ही कशा पद्धतीने लुटणार? एकूणच ह्या परिस्थितीचा आपण जर विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती गोष्ट म्हणजे अशी की आजच्या राजकारणामध्ये समाजकारण राहिलं नाही, तर त्यामध्ये अपकरण आलेलं आहे. एकमेकांवरती चिखल उडवायचे, एकमेकांची उणीधुनी काढायची, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, हा समाज त्या समाजाच्या विरोधात कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वतःची वोट बँक सुरक्षित कसा करायचा, हा चाललेला जो उद्योग आहे तो देशाला कुठेतरी अधोगतीकडे घेऊन जातोय. याचा सर्वसामान्य जनतेने विचार करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आजची परिस्थिती खूप वाईट आहे, याचा कधी आपण गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही? बघा तुम्ही, आताची जी झालेली राजकीय धुळवड असेल, एकमेकावरती आरोप करायचे, एकमेकाला कुठेतरी अडचणीत आणायचं आणि अडचणीत आणल्यानंतर जो अडचणीत आहे त्याला आपल्या पक्षामध्ये कसं समावेश करून घ्यायचं, ह्या दृष्टीनं सगळं चाललेलं आहे. आपण याचा कुठेतरी विचार केला पाहिजे की आपण म्हणू शकतोय की मी काय विचार करणार. प्रत्येकाने जर असा विचार केला तर आपल्या देश आपण कुठे घेऊन जात आहोत. आज अनेक ठिकाणी उद्योगांना घरघर लागलेले, आपले उद्योग अनेक ठिकाणी बाहेर निघालेले आहेत. कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीपासून लोकांची खूप बिकट वाट आहे. या परिस्थितीला कुठेतरी सावरायचं असेल तर कोणीतरी येतं, आमिष दाखवतं, त्या आमिषाला आपण बळी पडायचं नाही.
तर आपली प्रगती, आपल्या देशाची प्रगती कशी होईल, आपण प्रगती पथावरती कधी जाऊ, ह्या दृष्टीने आपण विचार केला तरच आपला देश कुठेतरी सुरक्षित राहणार आहे. हिंदू मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे की आपण अनेक ठिकाणी दंगली घडतायत, दंगली घडल्यानंतर अनेकांची घरं पेटतायत, ज्यांनी पेटवली त्यांची घरं सुरक्षित राहत आहेत, आणि आपला काही काडी मात्र संबंध नसताना आपली घरं पेटतायत. पेटल्यानंतर आपल्यावरती आरोप होतात, आपल्यावरती गुन्हे दाखल होतात आणि आपण त्या गुन्ह्यांची शिक्षा भोगतो. पण याचा सगळा मलिदा खाणारे लोक सुरक्षित असतात. त्यामुळं माणूस हीच जात आपण समजून, माणुसकी हीच जात समजून आपण इथून पुढच्या आयुष्यामध्ये जगता आलं पाहिजे. एकमेकांना सामावून घेऊन, एकमेकांचा समावेश करून, एकमेकांच्या मैत्रीमध्ये, सुखदुःखामध्ये आपल्याला सामील होता आलं पाहिजे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण फक्त माणुसकी ही एकच जात आहे हे आपल्याला प्रकर्षाने जाणवले पाहिजे. त्यामुळे येणारा काळ हा खूप भयानक स्वरूपाचा आहे. त्या भयानक स्वरूपाला चांगल्या स्वरूपात आणायचं असेल तर माणूस हीच आपली जात आहे, ह्या दृष्टीनं प्रत्येक माणसानं अगदी काळजापासून हे जपलं पाहिजे की आपल्याला माणूस म्हणूनच जगायचंय. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी हीच आपली जात आहे, हा दृष्टिकोन ठेवून जर आपण जगलो तर अनेक प्रकारची जी काही षडयंत्र रचली जात आहेत त्याला प्रत्युत्तर एकच आहे. ते एकच प्रत्युत्तर म्हणजे आपली माणुसकीची जात.